जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. सर्वात आधी माझ्या गोड अशा मैत्रिणींना नमस्कार. तर आज मी बनवणार आहे बटाटा वेफरची भजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी चणापीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये 1 वाटी मी चणापीठ घेऊया. तर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मिरचीची पेस्टही तुम्ही घेऊ शकता आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. आता 1 चम्मच मी असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि किंचित असा खायचा सोडाही मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि छानपैकी असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम असं जाडही पीठ नाही बनवायचं आणि पातळही नाही बनवायचं. आपल्याला भजीसाठी छानसं असं सैलसर पीठ बनवून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारचं बॅटर आपल्याला भजीसाठी करायचं आहे. आता मी बाउलमध्ये वेफर्स घेतलेले आहे. वेफर्स आता पिठामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचे आहे आणि छानपैकी असं आपल्याला तळून घ्यायचे आहेत भजी. अशा प्रकारे आपल्याला वेफरची भजी काढून घ्यायची आहेत. तेलही आपलं गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला वेफरची भजी तळून घ्यायची आहे. छानपैकी असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बटाटा भजी, कांदा भजी, खूप सारे भजीचे प्रकार तुम्ही पाहिले असतील. अशा प्रकारचे वेफर्सची भजी तुम्ही कधीतरी करून बघा, खूप छान लागतात. गरमागरम खायला खूप छान लागतात. शेजवान चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता अशा प्रकारचे भजी. चहासोबतही खूप छान लागतात भजी खायला. पाहू शकता भजी तर आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहेत खाण्यासाठी. तळून झालेली आहेत. मोडूनही मी दाखवते तुम्हाला भजी. आतमध्ये पहा किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत. अशा प्रकारची भजी तुम्ही नक्कीच ट्राय करा, करून बघा, खाऊन बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.